मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचन मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आता मी तुम्हाला अगदी थोडस असं कैरीचं लोणचं करून दाखवणार आहे. सध्या कैरीचा सीझन सुरू झालेला आहे. आपण आता एक एक मालिका सुरू केलेली आहे. त्याच्यात आता कैरीची डाळ झाली, कैरीची कढी झाली, कैरीचा ठेचा झाला. आता मी कैरीचं तुम्हाला लोणचं करून दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी आम्ही 4 कैऱ्या घेतल्या आहेत. आणि आता थोडंच लोणचं आहे म्हटल्यावर वेगवेगळा मसाला काही करणार नाहीये. मी सगळा एकत्रच तुम्हाला करून दाखवणार आहे. त्याच्यामुळे आता मी हे इथे तेल गरम होत ठेवलंय. फोडणीचीच कढई होती, त्याच्यातच मी तेल गरम होत ठेवलंय. तेल गरम झालं की आपण त्यामध्ये मोहरी घालणार आहोत. मोहरी, लोणचं म्हटलं की खमंगपणासाठी मेथी दाणा. आपण मेथीची पावडर घालणार आहोत, पण दाण्याचा खमंगपणा वेगळा येतो, त्याच्यामुळे मेथी दाणा घातलेला आहे. 4च दाणे घातलेत, ते घातलेत. आपण हे तडतडलं की गॅस घालवून टाकणार आहोत. आपण 2 चमचे मोहरीची पावडरही करून घेतलीये. लाल मोहरी आणून ती चांगली धुवून सुकवून ठेवलेली असते आणि त्याची मी पावडर करून घेतली. ही मोठे 2 टेबलस्पून पावडर घेतलीये मी. हे पाववाटी तेल घेतलेलं आहे. आता आपण मोहरी तडतडली आहे, गॅस घालवून टाकणार आहोत. यामध्ये लोणच्यामध्ये आम्ही जिरं धने काहीही घालत नाही. काही जण घालतात, आम्ही नाही घालत. आम्ही एवढाच मसाला करतो. तर फक्त मेथी आणि मोहरी हे त्याला आवश्यक असतं. मी हा गॅस घालवून टाकलाय. 1-2 मिनिटं गेली की आपण त्याच्यात बाकीचे मसाले घालणार आहोत. तर आपलं तेल म्हणजे मोहरी चांगली तडतडून झालेली आहे, तेल उकळायचंही थांबलंय. तर आपण त्यामध्ये मसाले घालणार आहोत. प्रथम काय घालणार आहोत तर मेथी पावडर. मेथी जरी फोडणीत घातलेली असली तरी मेथी पावडरही लागते. ही मेथी पावडर ज्या मानानं लोणचं असेल त्या मानानं सगळं सामान घ्यायचं. आता मी परत तुम्हाला सांगत नाही, कारण हे आता 4 आंब्याचं काय आपण प्रमाणबद्ध करू शकत नाही लोणचं, त्याच्यामुळे असं करायचं. त्यानंतर हे लाल लाल तिखट आहे, एकदम सुंदर रंग आहे. तिखट आपण घातलं 1-4 चमचे. थोडं तिखट असंच कच्चं घालणार आहे. घालणार आहोत. आणि हिंग. हिंग अगदी महत्वाचा आहे. आणि लोणच्याला थोडा कच्चा हिंग पण फोडाना लावायचा, म्हणजे तो पण वास छान येतो. अशी आपला आता हा लोणच्याचा मसाला तयार झालेला आहे. मोहरी पावडर आपली तयार झालेली आहेच. त्याच्यामुळे आता आपण या कैऱ्या चिरून घेणार आहोत आणि लोणचं कालवून दाखवणार आहे. आपण कैऱ्या कापून घेऊया. मोहरी फेसूनही आम्ही लोणचं घालतो, पण आता मी हे थोडंच लोणचं आहे त्याच्यामुळे ते फेसून न घालता असं साधं घालणार आहे. नाहीतर पाण्यात मोहरी फेसूनही घालतो, कारण बऱ्याच जणांना मोहरी चढलेली लोणच्याला आवडते. म्हणजे मोहरीचा वास असा छान, मिरचीला लोणच्याला वास आवडतो. पण आता आपण हे कोवळ्या आंब्याचं असल्यामुळे असं करणार आहोत. लोणचं अगदी जरी 6 महिने राहिलं तरी बुरशी वगैरे काही येत नाही. बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की लोणच्याला बुरशी येते, पण जर तुम्ही लोणच्यात मसाला व्यवस्थित घातलात पुरेसा तर काहीही होत नाही. ते लोणचं वर्षभर सुद्धा टिकतं. माझ्याकडे गेल्या वर्षीचं लोणचं अजून आहे आणि ते चांगलं आहे. महत्वाचं म्हणजे चांगलं आहे. पण बऱ्याच जणांची कंप्लेंट असते की लोणचं खराब होतं. आता आपल्या या कैऱ्या छानपैकी चिरून घेतलेल्या आहेत. एकदम मस्त कैऱ्या आहेत, रायवळच्या आहेत. यंदा कैरी कमी आहे, तरी सुद्धा तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी हे थोडे थोडे प्रकार करतेय. आता आपण कच्च तेल लावलंय, तसंच कच्च हिंग, थोडी हळद. हे असं चोळून ठेवण्यामागे उद्देश असा आहे की याच्यामुळे लोणचं आपलं करकरीत राहतं. असं लावून जर ठेवलं
आणि 5 मिनिटांनी लोणचं 5 मिनिटं किंवा 10 मिनिटांनी किंवा काही जण पाणी काढूनही टाकतात. आम्ही काय पाणी काढून टाकत नाही, आम्ही पाणी तसंच ठेवतो. तर याच्यात मी मीठ घालणार आहे, कारण 2 चमचे मीठ घालतीये. असं चोळून ठेवलं की खारही व्यवस्थित सुटतो आणि लोणच्याचं फोड मऊ होत नाही. महत्वाचं म्हणजे फोड मऊ होत नाही. काही जणांना ज्यांना खार फार नको असेल ते लोक हे असं लावून ठेवतात आणि पाणी काढूनही टाकतात. मीठ लावून ठेवतात फोडांना आणि पाणी काढून टाकतात. आम्ही तसं करत नाही, आम्हाला खार व्यवस्थित हवा असतो, त्याच्यामुळे आम्ही असं लावून ठेवतो. आणि वर मग आता इतर मसाला सगळा घालणार. लोणचं थोडं आहे त्याच्यामुळे मी तेलातच सगळा मसाला तुम्हाला तयार करून दाखवलाय. आता 1-2 मिनिटं ठेवणार आहे आणि त्यानंतर मी मसाला घालणार आहे. मीठ, हळद, हिंग, तेल लावून ठेवून अर्धा तास झालाय. आता आपण त्याच्यावर हा मसाला केलेला घालणार आहोत. वेगवेगळी फोडणी आणि मसाला यावेळी मी केला नाहीये, थोडंसंच लोणचं असल्यामुळे. त्यावर आता ही आपण एक छोटी वाटी मोहरी पावडर घेतली. तिखट आपण फोडणीत घातलंय, पण तरी थोडं तिखट लागणार आहे. 2 चमचे तिखट. आपण हे लोणचं आपण कालवून घेणार आहोत. लोणचं कालवून झालं, आता आपण ते भांड्यात काढूया. ते आपलं छानपैकी खमंग करकरीत असं कैरीचं लोणचं खाण्यासाठी तयार आहे. आता ह्याचा व्हिडिओ मी कसा केला, कैऱ्या कशा चिरून घेतल्या, किती कैऱ्या घेतल्या, त्या साहित्य काय काय घेतलं होतं, हा माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. प्रमाण फक्त तुम्हाला मी सांगू शकले नाही, म्हणजे कैऱ्या मोजून घेतलेल्या नव्हत्या. आत्ता काय कोवळ्या कैऱ्या असल्यामुळे तिचं काही प्रमाण सांगता येत नाही. जेव्हा आपण जून आंब्याचं लोणचं घालतो तेव्हा आपण प्रमाण सांगू शकतो. 1 किलो कैऱ्या घेतल्या आहेत, 2 किलो कैऱ्या घेतल्या आहेत असं. आत्ता हे 4च कैऱ्यांचं लोणचं तुम्हाला फक्त कृती समजण्यासाठी हे मी दाखवलं. यापूर्वीचेही माझे व्हिडिओ बघा, बऱ्याच प्रकारची लोणची दाखवलेली आहेत. आंब्याहळदीचं लोणचं, आवळ्याचं लोणचं, खूप लोणची दाखवली आहेत. भाजीचं लोणचं, तेही माझे व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. समोर असलेलं बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.